शेवटच्या प्रश्नापासून सुरू करतो कारण तो लक्षात राहिला. तर तो प्रश्न त्यांचा असा आहे की 2001ला आपण अनुदान देणं बंद केलं. त्याच्या आधीची एक 78 कॉलेज अशी राहिली की ते 2001च्या आधीची आहेत पण त्यांना अनुदान मिळालं नाही. 1 ते 26 ते सातत्याने संघर्ष करतायत पण ते काही होत नव्हतं. मग 22ला माननीय एकनाथजींच्या नेतृत्वाखाली जेव्हा मुख्यमंत्री ते झाले, सरकार आलं, तेव्हा असे खूप पेंडिंग विषय आपण बाहेर काढले. त्यात ह्या 78 कॉलेजेसना नेमके पैसे किती लागणार आहेत असं तयार करून आपण अर्थ खात्याकडे दिलं आणि तिथून परवानगी मिळाली की आपण ते करणार आहोत. मला असं वाटतं की असं म्हणता येईल की ते आता टप्प्यात आलेलं आहे. दुसरं त्यांनी जे म्हटलं की क्लॉक ओव्हर बेसिसचा विषय मला वाटते रणजितदादांनी काढला, इकडे अभिजितने अंजारीने काढला. आत्ताच्या ह्या भरतीनंतर कॉलेजेसना क्लॉक ओव्हर बेसिसवर प्राध्यापक घेण्याची आवश्यकता राहील असं मला काही वाटत नाही. एवढी नाही 5 मी तुम्हाला व्यवहारातली स्थिती सांगतो. सतीशजी, तुम्ही एक संस्थाचालक आहात. ज्या प्रकाराने विद्यार्थी संख्या ही या नवीन शैक्षणिक धोरणानंतर, कोविडनंतर, ऑनलाईन शिक्षणाचं प्रमाण वाढल्यामुळे, कौशल्य विकासकडे जाण्यामुळे जी कमी झाली आहे, त्याच्यामध्ये ही एकदा मंजूर पदं जी आहेत आणि रिक्त पदं आहेत याचं व्यवहारात तुम्ही तुमच्या संस्थेच्या लेवलला एक आढावा घेतल्यानंतर लक्षात येईल की ही पदं भरल्यानंतर फार तुमच्याकडे शिल्लक राहणार नाही. राहिली तर पुन्हा येऊयाच ना, आपण फायनान्सकडे जाऊया. पण आता तरी ती 5,000 पदं भरली म्हणजे 6,000 उरली म्हणजे पुन्हा क्लॉकवर लागणार आहेत तर ते घेऊ. त्यांचं मानधनही वाढवलं आपण. 250 रुपये मानधना भरून आपण 900 मानधनापर्यंत गेलो. 1500 ह्यांना एकदा अर्थमंत्री करून टाका. ते म्हणजे 1500 करा. तर ते 1500 पण करू, पण ते 250 करत 900 पर्यंत आपण आलो. क्लॉक ओव्हरवर काम करणाऱ्याला सुद्धा त्याला नीट तास मिळाले, तासिका मिळाल्या तर 42,000 रुपये त्याला त्याचं मानधन मिळतं. ते पुरेसं असं माझं म्हणणं नाही, कारण तो जो प्राध्यापक झाला तर त्याची 60,000ने सुरुवात होते. आता एवढं चांगलं असूनही तुम्ही प्राध्यापकी सोडली आणि राजकारणामध्ये आला, ते उत्तम प्राध्यापक तुम्ही होतात. त्यामुळे जर असं लक्षात आलं की एवढ्या भरतीनंतरही आवश्यकता आहे तर पुन्हा फायनान्सकडे जाऊ आपण.